नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर रात्री आम्ही श्रीवर्धनला आलेले आहेत आणि आता सकाळी सर्व आंघोळ वगैरे झाली, सर्वांची फ्रेश वगैरे झालं। पूर्वी सार्थक पण एकदम तयार आहेत आणि आपल्याला पप्पा राऊंड मारायला घेऊन जाणार आहेत इकडे जंगलामध्ये। बघूया आपल्याला काय काय इकडे बघायला भेटेल आणि व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा। व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, चॅनल ओपन नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल। हे बघा, ह्या साईडला चोर पाणी बोलतात, ही टाकी आहे। टाकी आणि विहीर छोटी आहे आणि इकडे थोडासा पाण्यासाठी गड्डा खोदलेला आहे। हे बघा, आता कोण येत नाही त्याच्यामुळे घाण बघा किती झाले। ही विहीर आहे छोटीशी आणि ह्या साईडला टाकी आहे। पहिली लोक पाणी वगैरे न्यायची तेव्हा एकदम पाणी क्लीन वगैरे असायचा आणि आता ते बघा त्या साईडला आवलाचं झाड आहे, 3-4 आहेत जवळजवळ। बघा त्या साईडला प्यायला पाणी, ह्या साईडला चेंबोऱ्यांची बिलं आहेत। आता बघूया आपण बिलं पटापट पॅक करू। डबल मोठं, स्टार्टिंग मोठी आहे, थोडं बारीक आहे। एकदम मासालूची पानं, ह्याला जर वईच्या पाण्यात वगैरे ठेवली तर त्यांना मोक येतात। तर इकडे पाला भेटलाय, पाला आपण कुठलाही वापरू शकतो। आता सध्या बांबूचा पाला नसतो, तर इकडे उमरीचा पाला सगळा मिक्स घेतलाय आपण उमरीचा वगैरे सर्व मिक्स पाला आहे, पिंपलाचा वगैरे। चला बिल पॅक करून घेऊ। पावसाळ्यात भरपूर पाणी असतं, वरून पण पाणी येतो, वरच्या धुवायला वगैरे जागा। ते बघा, हा तिथे इथे बघा, इथे बघा, ह्या साईडला पियाचं पाणी असतो खड्ड्यात। थांब बघा, ही खड्डा आहे ना इथं, हा इथं पाणी पियाला ते बघा। आणि खालच्या साईडला कडे आहेत, कडे ह्याच्यात असेल, इकडे हुंबराचं झाड, खाली एकदम कडे आहेत, भरपूर कडे आहेत खोल, आणि आपण त्या साईडला जातो। बघा आंबे बघा, टाक, हे बघा माकडाने बघा कसे आंबे खाऊन टाकलेले आहेत। इकडे ह्या साईडला आंबे भरपूर, तेव्हा किती बघा। चला तर आपण खेकड्या बिलं पॅक करायला आलेले, पण 2-3 चिंबोरं भेटल्या आणि आता आम्ही जायला निघालोय। आता पाऊस पण भरतोय तर लवकरच आपण निघणार आहेत। टोपी दे, मी घालतो। ह्या साईडला आंब्यांची राखण करायला इथे हे बघा, त्यांच्या कोंबड्या पण आहेत इथे। तरी पण जगवले बघ। हो, हे बघा जंगलात कोंबड्या पण घेऊन पालतात। बघा इकडे बघा, असे आंबे पडलेले आहेत पण कोण नाही घेत। हे बघा बोलतात पण चांगले आहेत, आपल्याकडे तर असे ठेवलं पण नसतं। आपल्याकडे असं ठेवलं, हे सार्थक माणसा इकडे खाली गेले रस्ता, तो जुना रस्ता की लोक मार्केटला वगैरे जायचं तर इथूनच जायचे, आणि इथे सर्व लोक
राखण करायला राहिलीत. आदिवासी लोक राखण करण्यासाठी राहिली. आंबे आहेत भरपूर ह्या साईडला, तर आंब्यांची राखण करायला हे बघा इकडे. हे बघा इकडे माझी ही हे जावई हे बछडे त्यांचे. हे बघा त्यांचा घर बघा किती भारी सजवलेलं आहे. आणि ह्या साईडला बघा ही चुलीसाठी लाकडं आणि आंबे वालत टाकलेले आहेत आंबोशीला. हे कशासाठी बांधलेलं आहे? आंबोशी सुकवाय. हा ते बघा आंबोशी सुकवायला. इकडे जाऊ काय? ते बघा तिकडे मुलांना खेळायला झुला. आणि हे बघा इथे भांडी वगैरे ठेवतात. हा इथे जेवणासाठी चुला. मस्तच एकदम भारी. ते बघा तिकडे भांडी वगैरे धुवायला. आणि इकडे हे बघा झोपडी एक नंबर खतरनाक. आणि लाईट पण हे बघा एक नंबर. मी पण फर्स्ट टाइम बघितलं एवढा सारवलेला वगैरे. हे बघा काय भारी एक नंबर झालाय. एक ते बॉटल वगैरे लावलेले आहेत माकड वगैरे यायला नको म्हणून आवाजाने पळायसाठी. एक नंबर. हे बघा भारी. आपल्याला लाईट चालू करून दाखवणार आहे हे. हा सूर्याच्या किरणाने जे चार्जिंग होते त्याच्याने आपल्याला लाईट पेटवून दाखवणार आहे. भारी लाईटीची पण व्यवस्था. हे बघ लाईट पण आहे सूर्याची सोलर. चुलीची जागा बघा तुम्ही, एकदम भारी वाटते. एक नंबर ना. भांडी वगैरे ठेवायला जागा बनवलेली आहे. झाली. ते बघा एकदम भारी वाटते इथं. सोलर वरची लाईट पण एक लाईट. हे बघा एकच नंबर. हे बघा भारी एकदम. असा तो सीन आहे एकदम भारी. हा जाऊन बघ आतमध्ये. चप्पल काढणे आतमध्ये जा. चप्पल काढ. हे बघा मस्त फर्स्ट टाइम अशी घरामध्ये मी शिरली आणि एकदम भारी वाटतं. हे बघा शांत एकदम. ऊन वगैरे काहीच नाही. भारी एकदम मस्त खरंच एक नंबर. एक नंबर. ह्या बघा ह्या काट्या अशा लावलेल्या आहेत आणि बाहेरून असंही सारलेलं आहे. शेणाने सारवलेलं आहे. आणि हे बघा असं त्यांचं सामान वगैरे ठेवतात. इकडे कपडे वगैरे आहेत, कांदा बटाटे वगैरे. हे बघा एक नंबर जागा आहे. हे बघा जमीन मस्त वाटतं ना पूर्वी ना. एक नंबर. पूर्वीची हाईट एवढं आहे. मी पण उभी राहू शकते. आमच्या हाईटच्या लेवललाच आहे. हे बघा हे बघा इकडे बसल्यात आराम करायला. कामं वगैरे आटपून. आणि त्या साईडला पण घर आहेत. ते बघा तिकडे पण आहेत खाली घर. एक वेगळी लोकांना बघायला भेटेल. हे बघा बाई झुला घेते. बाईने झुला फाडला ना. हो हे किती वर्षाचे हात तिथे झोपू. एकदम दुसरे गावचे. कुठं आलाय आपलं एकच आलाय तो. हा बघा इकडे बाबू आहे. त्याला पण बेसकीचा सूड आहे. सार्थक बेसकीवर नाव सांग माझं. काय बाबू तुझं नाव? बाबूला असतोय. ते बघा आपल्याला ताईने आंबे दिले. हो हे गेले काय.
बघा इकडे ताई आंबोशी सुकट टाकतायत. हे बघा अशा प्रकारे वालट घातलेले आहे आंबोशी. आणि त्या साईडला ते काका आहेत, ते माकडं वगैरे येतात तर लक्ष ठेवतात. ते बघा हातामध्ये बेसके वगैरे आहे त्यांच्या, माकडांना वगैरे हाकलायला. इकडे त्यांची राहण्यासाठी घर हे बनवलेलं आहे आणि आजूबाजूला आंब्याची झाडं आहेत. हे बघा त्यांची राखण करतात. चौथा महिना म्हणजे हां कुठल्या महिन्यात आलो? मार्गशीर्ष महिन्यात आलो 19ला. हां इकडे बाय झुल्यावरती बसले. 19ला आलो मार्गशीर्ष महिन्यात. हे बघा ह्या साईडला अशा बॉटल वगैरे लावून ठेवले आहेत, जेणेकरून डुक्कर किंवा माकड वगैरे येतात, त्यांना बघून घाबरतात वाटतं. ते घाबरतात का ते बॉटल वगैरे पकडू? हां हां ते बघा ते आवाज आला ना त्यांचा की त्याला बघून पळतात ते माकड वगैरे येतात. ते अशा प्रकारे बॉटल वगैरे लावलेले आहेत. त्यांच्या आवाजाने पुन्हा ते हलतात वगैरे, तर त्यांना असं वाटतं की काहीतरी आहे, त्याच्यामुळे ती अगोदरच सावध होतात, जवळ येत नाही. फक्त काय माहिती आहे, तुमची एक अशी बनवण्याची पद्धत आहे ना, त्या घरामध्ये हे बघा राहायला एक हे वेगळीच शेवला शेवला एवढ्या लवकर झाले. आणि मध्ये पाऊस बघा पडला तो हा हा अवकाळी पाऊस. हा त्या अवकाळी पावसामुळे ते हे निघाले घरं आणि अशी घरं बघायला मिळतात. म्हणजे आता मध्ये अशा पाऊस घरी पडला तेव्हा. म्हणजे फुल नाही पाऊस पडला, थोडा थोडा पडला, पण ती शेवली आली वरती. हा थांबते का? आणि बाबू तुझं नाव? मित्र आहे. हा. नवीनच माणसं बघितलं आणि त्याच्यामुळे तो घाबरला. तिकडे त्या चिकन मध्ये बघा काय काय वापरतात. साधा बनवायचा थंडा थंडा घ्या आम्ही कोंबडा बघत होतो, कोंबडाच नाही भेटत. कोंबडा असता तर मस्त कांदे पण मस्त कापले ना. नारळाला तुम्ही पण एका दिवसाला दिसते ना बरोबर. ती पिऊन आली. घे बाबू तू. इकडे टोमॅटो कटिंग करून घेत आहेत आणि कटिंग करण्याची पद्धत पण बघा मस्त एकदम. कटिंग बोर्डची गरज नाही. प्रियंका कोथिंबीर मोप आदिवासी आहे. शिवर्धन मसाला वाटण आहे आणि बघा इकडं मिक्स सर्व करून घेतलेला आहे. लसूण, टोमॅटो, कोथिंबीर, कांदा. आंबा असतो तर मस्त चावलेलं.
हे बघा इकडे कांदा कांदा मिरची लसूण टोमॅटो सर्व ह्याच्यात मिक्स केलेलं आहे तेल वगैरे आणि त्या मसाला घेत आहे. हा मसाला आहे म्हणजे आपला घरगुती मसाला. तू मसाला दुकानावर आणत असेल. हळद वगैरे मला वाटतं त्या येतात एकदा टाकून येते. हळद हे बघा इकडे चिकन मसाला टाकताय. जास्त करायला आवडतो पक्षी मारायला जास्त पक्षी मारतो. आवड म्हणजे अशी आहे फिरायचा असा बहुतेक ना आणि पक्षी कुठे पक्षी बसला की त्याला त्याची कमिटी आहे. हां पण तो पक्षी मारतो तो. मारतो. हा मारतो. आज नाही भेटला ना हां उद्या तो मारणार. हां बिलात जाऊन बिला जाऊन हा असे दोन शब्द बोलणार ना तर लई त्यानं चांगलं होईल. जेवण तर ताईने एक नंबर बनवले सॉलिड एकदम. भूक पण लागलेली भरपूर तर जेवण घेते पटापट. उद्या टाका कुठल्या दुसऱ्या चॅनलला टाका.